नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. जसं आता आपण बघतो आहे की मानसिक आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, पण हेच मानसिक आजार यांच्या गैरसमजांमुळे आपण खूप काही जे गैरसमज आहेत आपण तेही बघतो आहे, पण याच्यावरती बोलण्याचं बऱ्याचदा टाळलं जातं. पण जेवढं आपण यापासून दूर राहू, जेवढं आपण याबद्दल माहिती घेणार नाही, तेवढं जास्त धोका आपल्याला सुद्धा आणि आपल्या घरच्यांना सुद्धा जाणवणार आहे. या मानसिक आजारांपासून जेवढे लोक ग्रसित होत आहेत किंवा मग मानसिक आजारांना जेवढे सामोरे जात आहेत, तेवढंच देखील ते स्वतःला सुद्धा परिणाम होतो आहे आणि घरच्यांना सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. पण आज आपण जसं की पूर्णपणे या विषयी आपण सखोल माहिती घेणार आहोत. जर तुम्हाला या माध्यमातून काही कमेंट सुद्धा विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट पण तुमचे सुरू ठेवू शकता. दर्शकांनो, आज मी आहे डोनेकर हॉस्पिटल हिंगोली येथे. गेली बरीच वर्ष झाली आहे डोनेकर हॉस्पिटल हिंगोलीमध्ये सेवा देत आहे. मानसोपचार तज्ञ म्हणून इथे डॉक्टर दीपक डोनेकर सर सेवा देत आहेत. गेली 8 वर्ष झाली आहेत इथे सर सेवा देत आहेत आणि या 8 वर्षांचा जो सुरुवात होतं किंवा जी स्थापना सरांनी डोनेकर हॉस्पिटलची केलेली होती त्याविषयी आपण आज सरांशी बोलणारच आहोत. शिवाय मानसिक आजारांबद्दलही आपण संपूर्ण आज माहिती सरांकडून घेणार आहोत. सर्वात आधी डॉक्टर दीपक डोनेकर सरांचं आपण आपल्या जीएम न्यूज मध्ये स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद मॅडम. जसं की बरीच वर्ष झाली आहेत आपल्याला, 2016 पासून आपण आपलं हॉस्पिटल स्थापन केलेलं आहे. सेवा देणं आपले सातत्यानं सुरू आहे. पण त्याआधी मला हे विचारायचं आहे की डोनेकर हॉस्पिटल जेव्हा आपण हिंगोलीमध्ये स्थापन केलं होतं तेव्हा यामागचा उद्देश नेमका काय होता किंवा मग हिंगोलीमध्येच आपण का बरं हॉस्पिटल स्थापन करण्याचं ठरवलं होतं? ऍक्च्युली मॅडम, हिंगोली हे खूप छोटं शहर आहे आणि छोटा जिल्हा असल्यामुळे काही इथं कोणी डॉक्टर्स पूर्ण फॅसिलिटी नव्हते अगोदर. सर्व जे डॉक्टर होते नांदेड, हिंगोली, नांदेडवरून, वाशिमवरून किंवा अकोल्यावरून हे सगळे व्हिजिटिंग डॉक्टर होते. सायकॅट्रिस्ट, फुल टाइम सायकॅट्रिस्ट इथं कोणी नव्हतं. आणि जिल्ह्याप्रमाणे कमीत कमी नाही म्हणलं तरी कमीत कमी महिन्याला 15 ते 16 हजार स्ट्रेस इंड्यूस म्हणजे डिप्रेशन, अँझायटी, सायकोटिक एलिमेंटचे लोक आहेत आणि ते बाहेर जातात. हैदराबाद, औरंगाबाद, नांदेड. फुल टाइम नसल्यामुळे मी हे निर्णय घेतलेला आहे की आपण इथे फुल टाइम आपलं इथल्या हिंगोलीकरांना आपण सर्व्हिस द्यायला पाहिजे. छान, बिलकुल. आणि मला वाटतं सर आपलं बालपण सुद्धा इथे जवळपास गेलेलं आहे असं मी ऐकलं होतं. माझं बालपण मॅडम नांदेडला गेलेलं आहे. बरं. मी नांदेडला माझं शिक्षण वगैरे पूर्ण नांदेडला झालेलं आहे. त्याच्यामुळे मी एक हिंगोली हे शहर हे निवडलेलं आहे. छान. सर, तसं पाहिलं तर आपलं डोनेकर हॉस्पिटलमध्ये काय काय ट्रीटमेंट करताय किंवा ऍज अ सायकॅट्रिक म्हणून कुठले कुठले मानसिक आजार जे आहेत ज्याच्यावरती बोलणं फारदा टाळलं जातं, तर हे कुठले जे आजार आहेत जे आपण दुरुस्त करता किंवा त्याच्यावरती समुपदेशन आपण करत असता? मॅडम, आपलं हॉस्पिटल जे आहे आपलं ऑफिशियली हॉस्पिटल आपण 30 बेडचं हॉस्पिटल आहे मॅडम. आपलं हिंगोली जिल्ह्यातलं पहिलं हॉस्पिटल आहे जे पूर्ण सर्व्हिस देतो आपण. त्याच्यात पेशंट ऍडमिशन सर्व्हिस आहे आपल्याकडं, काउन्सिलिंग सेक्शन आहे, आपण त्यामध्ये ECT म्हणजे आपण शॉक थेरपी आहे ते पण देतो आपण. EEG सर्व्हिस आहे जे आपण मेंदूचा आलेख म्हणतो आपण त्याला,
ते आपण इपिलिप्सी वगैरे ह्याच्यामध्ये आपण ती पण एक सर्व्हिस आपण इथे प्रोव्हाइड करतो मॅडम. बिलकुल बिलकुल. आणि विविध आजाराचे म्हणजे मानसिक आजार म्हणलं तर आपण म्हणलं डिप्रेशन आहे, अँझायटी आहे, किंवा मानसिक आजार म्हणलं तर जे संशयवृत्ती आहे, किंवा वारंवार हात धुणे आहे, किंवा अँझायटी डिसऑर्डर जे आता हे सर्वात जास्त वाढलेले आहे कोविड आफ्टर कोविड, हे सर्वात जास्त सतत भीती वाटणे, घबराट होणे, छातीत बोला मला हार्ट अटॅक येतो का, ही सतत भीती वाटणे किंवा झोप नाही येणे, हे अँझायटी डिसऑर्डर एक सर्वात जास्त वाढलेलं आहे. आपण याची पण आपण काउन्सिलिंग आणि ट्रीटमेंट करतो मॅडम. बरं सर, तसं पाहिलं तर मग आपलं एज्युकेशन कुठनं झालंय ह्याबद्दलही मला महत्वपूर्ण प्रश्न तुम्हाला विचारायचा होता की आपली जी स्पेशालिटी आहे यामधनं ती कुठनं घेतली आपण? मॅडम मी माझं एज्युकेशन हे कोल्हापूरहून झालेलं आहे मॅडम. माझं डी.वाय. पाटील MBBS झालेलं आहे. माझं PG जे आहे कोल्हापूरचं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये झालेलं आहे. बरं. त्याच्यानंतर मी मागील 3 वर्ष मी केळकर सरांकडे 2 ते 3 वर्ष केळकर सरांकडे प्रॅक्टिस केली आहे. त्याच्यानंतर अमरावतीला मी 7 ते 6 वर्ष डॉक्टर लक्ष्मीकांत राठी सर यांच्याकडे सायकेट्री पॉईंट ऑफ व्ह्यू इन्स्टिट्यूटला त्यांच्याकडे काम केलं आहे. त्याच्यानंतर मी निर्णय घेतला होता की आपण आपल्याला सर्व्हिस स्वतःचं हॉस्पिटल टाकून आपण सर्व्हिस सुरू करणं जरुरी आहे. बिलकुल. आता आपण अनुभव पण छान छान ठिकाणावरून घेतलेले होते आणि शिवाय हिंगोलीकरांसाठी अतिशय चांगली बातमी आहे की एक सायकेट्रिक एक मानसोपचार तज्ज्ञ त्यांना या जवळच्या विभागामध्ये मिळालेले आहेत. आणि जर तुम्हाला कुठलीही अडचण असेल, जर तुम्हालाही या सगळ्या समस्या उद्भवत असतील तर डोणेकर हॉस्पिटल तुमच्यासाठी अद्ययावतपणे सुरू आहे. डॉक्टर दीपक डोणेकर तुमच्या सेवेसाठी हजर आहेत इथे आणि चांगले अनुभव घेऊन तुमच्यासाठी इथे आलेले आहेत. सर, यापुढील प्रश्न मला हा विचारायचा आहे की आता तुम्ही जी स्पेशालिटी घेतलेली आहे आणि अनुभव घेऊन इथपर्यंत पोहोचलेला आहात, तर त्याबद्दल आणखीन हॉस्पिटल तर आपण आता स्वतःच स्थापन केलेलं आहे. आधी दुसरीकडे होतं पण आता स्वतःच्या जागेमध्ये आपण वास्तव्य केलंय. तर यापुढे आणखीन काही प्लॅनिंग्स आहेत का, किंवा हिंगोलीकरांसाठी आणखीन काही नवीन करण्याची इच्छा, आणखीन काही स्वप्न? येस मॅडम. आता पुढे आपण आपल्या विचाराचं डिअडिक्शन सेंटर टाकणं चालू आहे, जे व्यसनमुक्ती केंद्र म्हणतो आपण. कमी आता आपल्या ज्या धावपळी जीवनामध्ये सर्वात जास्त आजार हा व्यसनजन्य झालेला आहे नवीन तरुण सर्वजण. तर आपण एक प्रॉपर डिअडिक्शन सेंटर आपण एक 4-5 एकर मध्ये आपलं प्रॉपर एक डिअडिक्शन सेंटर मध्ये व्यसनमुक्ती याचं आपलं प्लॅनिंग आहे मॅडम. येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आपण ते सुरू होईल म्हणते. पण एक छान, आमच्या शुभेच्छा आहे सर तुमच्यासोबत. नक्कीच एक एवढं छान प्लॅटफॉर्म तुम्ही या लोकांना उपलब्ध करून देणार आहात. सर, मला सांगाल आता आपण थोडंसं चर्चेला वेगळं वळण देऊयात. मला या सगळ्या आजारांबद्दल थोडीशी माहिती घ्यायची आहे तुमच्याकडनं. जसं हार्ट अटॅकचे पेशंट्स दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि याला कारण काही मानसिक आजार सुद्धा असू शकतात किंवा खूप जास्त तणाव. आधी तर जेंट्सच्या तुलनेमध्ये जास्त हार्ट अटॅक यायचे, आता लेडीजला पण तेवढंच जास्त हार्ट अटॅक येत आहेत. तर याला कारण काय असू शकतात किंवा याच्यावरती तुमच्याकडे काय उपचार आहेत? बघा, प्रत्येक गोष्टीचं जे कारण आहे आपण स्ट्रेस म्हणतो, तणाव. ऍक्च्युअली तणाव म्हणजे काय आहे हे समजून घेणं खूप जरुरी आहे. तणाव जरुरी आहे का आपल्या आयुष्यामध्ये, त्याचं उत्तर हो की नाही मध्ये पाहिजे. तर तणाव हा प्रत्येकाला जरुरी आहे. तर त्याचे 2 प्रकार असतात. म्हणजे स्ट्रेस हे खूप जरुरी आहे. तर स्ट्रेस ज्या स्ट्रेसमुळे आपल्याला जर आपण त्याचा पॉझिटिव्ह स्ट्रेस म्हणून आपण करू शकतो आणि एक निगेटिव्ह स्ट्रेस मध्ये. जसं आपल्या आयुष्यामध्ये ताटामध्ये आपण मीठ ठेवतो, मिठाचं प्रमाण बरोबर जर असलं तर आपलं ताट चांगलं जेवण आपल्याला स्वादिष्ट लागेल. तसं स्ट्रेस जर आपल्या आयुष्यात नसेल, समजा आपल्या मुलांना सांगितलं परीक्षा उद्या आहे बाबा किंवा 4 जण परीक्षा आहे, तो अभ्यास करणार नाही. म्हणजे अभ्यास करण्यासाठी त्याला एक दिशा टेन्शन जरुरी आहे. मग ते जे टेन्शन आहे, स्ट्रेस आहे, मिठासारखं पाहिजे, ज्याच्यामुळे तुमचं आयुष्य चांगलं झालं पाहिजे, त्याचं आउटपुट चांगलं पाहिजे. तर हे त्याला आपण यूज स्ट्रेस म्हणतो. आपण पॉझिटिव्ह स्ट्रेसला आपण यूज स्ट्रेस म्हणतो आणि निगेटिव्ह स्ट्रेसला आपण डिस्ट्रेस म्हणतो. तर ज्याच्यामुळे आपण कोप अप करू शकत नाही ह्या गोष्टीमध्ये. आता हा स्ट्रेस कशामुळे होतो? आपण छोट्या छोट्या जीवनामध्ये आपण सगळ्या गोष्टी अनप्लॅन करतो. आपण कुठलीही गोष्ट प्लॅनिंग न करत नाही आपल्या आयुष्यात. जर तुम्ही जर समजा जर स्टुडंट्स असाल तर स्टुडंट्सला माहित असते की आपली परीक्षा मे मध्ये आहे किंवा जून मध्ये आहे. कॉम्प्युटर एक्झामच्या लोकांना माहित असते आपली परीक्षा ऑक्टोबर मध्ये आहे. पण तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या आयुष्याचे टाइम टेबल, अभ्यासाचं सब्जेक्ट टाइम टेबल हे आपण टाइम टेबल बरोबर करत नाही. आणि जर केलं ओके प्लॅनिंग करत नाही. जर प्लॅनिंग जरी केलं आपण त्याच्यावर स्टिक राहत नाही आपण. मग जर नुसतं प्लॅनिंग करून काही फायदा नसते. आपल्याला कामही केलं पाहिजे. म्हणजे आपण त्याला डिसिप्लिन म्हणतो आपण एक प्रकारे. यू शुड बी ऑन डिसिप्लिन ऑन दॅट पार्ट की तुम्ही ते सतत सातत्य करणं. कुठल्याही यशाच्या मागे एक गोष्ट असते, हुशार हा महत्वाचा नसतो की हार्डवर्किंग महत्वाचा नसतो. सर्वात महत्वाचा पॉईंट असतो सातत्यानं करणे काम. जे व्यक्ती सातत्यानं काम करते त्या व्यक्तीला कधी ना कधी यश भेटते आपण म्हणतो. मग सातत्य हे कुठेतरी आपण प्लॅनिंग तर करतो पण त्या प्लॅनिंग मध्ये सातत्य नसते. ह्या सातत्य नसल्यामुळं
किंवा प्लॅनिंग आपण केली तरी आपण सातत्य ठेवत नसल्यामुळं आपल्याला स्ट्रेसचा अनुभव होतो. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे जेव्हा स्ट्रेस होतो मग त्याच्यामुळे आपल्याला बीपीचे आजार, शुगरचे आजार ह्या प्रकारचे किंवा झोप नाही येणे सर्वात महत्वाचे. जर तुमचं बेसिक जर झोप नाही झाली तर सगळे तुमचे हार्मोन्स जे आहेत त्या हार्मोनमध्ये प्रॉब्लेम आहे. मग आता लेडीज मध्ये बघितलं तर मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम सर्वात जास्त आहे, स्ट्रेस आहे, त्यांच्यामध्ये काम करण्याची ताकद कमी होते, बॉडी एक होतो, म्हणजे सतत हातपाय दुखणे, डोकं दुखणे, सतत चिडचिड, छोट्या छोट्या गोष्टी चिडचिडपणा येतो. हा पण कुठे बॅक ऑफ द स्ट्रेसचा प्लॅन म्हणजे एक प्रकारचा प्रकार आहे तो. बरोबर, खूप छान प्रणय तुम्ही आता सांगितलेला आहे सर. आणि त्याला अनुसरून मला हे विचारायचं आहे की बऱ्याचदा असं होतं की आपण काही मित्रांमध्ये जातो किंवा जुने मित्र आपल्याला मिळत असतात, पण त्यांना असं वाटतं की याला आता गर्व चढलाय किंवा मग हा आता पहिल्यासारखं आपल्यासोबत वावरत नाही, किंवा घरी गेल्यानंतर एका महिलेला खूप जास्त चिडचिड होते, तिला नकोशी वाटतं, तिची फॅमिली नकोशी वाटते किंवा खूप चिडचिड होते तिला. तर असं का बरं घडत असेल, यालाही मानसिक आरोग्य जबाबदार आहे का? येस सर, येस मॅडम. प्रत्येक गोष्टीला मानसिक आरोग्य म्हणण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीला नॉर्मल ह्युमन बिहेवियर म्हणजे नॉर्मल कसं वागायला पाहिजे हे आपण कुठेतरी विसरत चाललेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा एक व्यक्ती एका बँकेमध्ये मॅनेजर आहे, तो तिथे एक बॉस आहे, त्या बॉसचे घेडवेट आहे, त्याला बॉस आहे, त्याचे डिसिप्लिन आहे, सर्वत्व आहे, किंवा त्याला खूप सारे स्ट्रेस पण आहे. पण तोच व्यक्ती घरी गेल्यावर तो एक पती पण आहे किंवा तो एक वडील पण आहे. पण त्याच्यासाठी त्याला नाही का तिथं जाताना त्याला आपल्याला स्वतःला सांगावं लागेल की मी वडील म्हणून चाललेला आहे की पती म्हणून चाललेला आहे. दॅट इज कॉल्ड स्विच ऑन स्विच ऑफ. म्हणजे मला स्वतःला एक बटन दाबून सांगावं लागेल किंवा मी पती म्हणून चाललेला आहे की मी मुलगा म्हणून चाललेला आहे की वडील म्हणून चाललेला आहे. तर जर तुम्ही तसं म्हणून जर ते एंट्री केला तर तुम्ही तुमचं जे बँकेचं जे काय लोड आहे किंवा जे टेन्शन आहे ते तुम्ही कॅरी करू शकणार नाही घरापर्यंत. जसं आपण उदाहरण म्हणलं तर आपण समजा झोपायचे कपडे वेगळे आहेत, आपले घरचे कम्फर्टेबल कपडे वेगळे आहेत, फंक्शनचे कपडे वेगळे आहेत, पुन्हा बाहेर जायचे कपडे वेगळे आहेत. जसे आपले कपडे वेगवेगळे असतात तसे आपले रोल प्ले पण आपले वेगळे असतात. दॅट इज कॉल्ड रोल प्ले. एक पती म्हणून एक रोल आहे आपला, एक मुलगा म्हणून रोल आहे, एक मोठा भाऊ म्हणून रोल आहे, एक डॉक्टर म्हणून रोल आहे. रोल प्ले सगळ्यांना करता आलं पाहिजे. म्हणून रोल प्ले ज्यास आपण करतो त्यास आपण स्वतःला आठवण करून देणं जरुरी आहे की वी रिमाइंडिंग फॉर दॅट की आता मी माझ्या मित्रात चाललो, सगळ्या माझ्या बालपणी ते सगळे मित्र डॉक्टर नसतात, कोणी प्रत्येक वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये असतात. तर मला ते जाताना पण मला स्वतःला लक्षात द्यायला नाही मी डॉक्टर नाहीये, मी आता यांचा बालमित्र आहे. मी तसंच स्वतःला विचार करून जर गेला तर मी आय विल कम्फर्टेबल टू देम आणि ते पण माझं कम्फर्टेबल राहते. मग त्याप्रमाणे माझं एक्सचेंज होईल, गिव्ह अँड टेक होईल. दॅट इज कॉल्ड रोल प्ले. मग आपण कुठे जाताना आपण रोल प्ले करणं खूप जरुरी आहे, त्या गोष्टी स्वतःला आठवण करून देणं जरुरी आहे. बरोबर. तर सरांनी सांगितलेलं आहे की जर आपण वेगवेगळे रोल प्ले करत असू किंवा घरी जात असू आणि त्याचनंतर ऑफिसमध्ये जात असू तरी वेगवेगळ्या जागी आपली रोल करण्याची जी पद्धत आहे ती आपल्या मेंदूला आपल्याला सांगावे लागेल किंवा आपल्या मनाला आपण सांगायला पाहिजे की आता आपण एक वडिलांच्या भूमिकेमध्ये असणार आहे किंवा मग आता आपण एका फंक्शन मध्ये चाललोय तर तिथे आपल्याला जाऊन एन्जॉय करायचं आहे मुलाबाळांसोबत. तर हे आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या मनाला सांगावं लागणार आहे जेणेकरून आपल्याला हे पुढे येणारे जे परिणाम आहे ते आपल्याला भोगावे लागतील नाही आणि व्यवस्थितपणे आपण सगळं काही हँडल करू शकू आणि जीवनाचा अतिशय सुंदरपणे आनंद सुद्धा घेऊ शकू. सर आता मोबाईल फोनचा प्रश्न मला विचारायचा होता की भरपूर आमच्या लोकांनी, आमच्या दर्शकांनी आम्हाला प्रश्न केला होता की जर मोबाईल फोन आपण खूप जास्त यूज करत असू तर या मोबाईल फोनचे अतिशय घातक परिणाम सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत, मानसिक जे आरोग्याशी झटत आहेत. तर त्यांच्यामध्ये जेव्हापासून मोबाईल आला तेव्हापासून संशय वृत्ती खूप जास्त निर्माण झालेली आहे किंवा मग संशय घेणं, नवरा बायकोचं उदाहरण आपण घेऊयात. नवरा बायको किंवा बायको नवऱ्यावरती खूप जास्त संशय करायला लागली आहे मोबाईल फोन आल्यापासून. तर यावरती काय वक्तव्य कराल तुम्ही? सर्वात मोठा मॅडम एक महत्वाची गोष्ट आहे, टेक्नॉलॉजी ही आपल्या माणसांसाठी किंवा ह्युमनसाठी आपल्या फायद्यासाठी आहे. प्रत्येक टेक्नॉलॉजीचे काही फायदे आहेत, काही नुकसान आहे. ज्या वेळेस आपल्याकडे टीव्ही आलती, टीव्हीचा आविष्कार झाला, कलर टीव्हीचा असं झालं, त्यावेळेस केबल येणे, त्यावेळेस मुलांना टीव्ही पासून दूर करणे हे सुरू झालं. मग काय प्रत्येक टेक्नॉलॉजीचे फायदे नुकसान असतात, पण त्याच्यासोबत आपल्याला टेक्नॉलॉजीला हँडल करता आलं पाहिजे. त्याला आपण इथिकेट्स म्हणतो किंवा ती गोष्ट कशी सांभाळायला पाहिजे, कसं लिमिटेशन ठेवायला पाहिजे. उदाहरणार्थ आता आपण एक कार घेतो, कारचे फायदे पण आहे, नुकसान पण आहे. नुकसान कधी आहे, ज्या वेळेस कारची स्पीड 80 किंवा 100च्या वर जाते की त्याचा जर ऍक्सिडेंट होईल त्यावेळेस त्याचा जीवाचा धोका होऊ शकतो. बरोबर. मग त्याच्यामध्ये आपण नियमात सांगितलेलं की तुम्ही 80 ते 100च्या स्पीडमध्ये चालवा. मग तुम्हाला एक डिसिप्लिनच करावं लागेल कुठलंही काम. टेक्नॉलॉजीचं काम डिसिप्लिन केलं तर ते तुम्हाला फायद्याचं आहे. त्याचप्रमाणे मोबाईल यूज करताना तुम्हाला आता काय मोबाईल डाटा मॅडम खूप फ्री झालेला आहे, तर सर्वांचं नाही का मोबाईलमध्ये नाही का तुमचं
इंटरनेट कंटिन्युअस चालू असतं, कंटिन्युअस सुरू असतं. त्याच्यामुळे तुम्हाला जे 24 आवर्स म्हणून चालते, तर त्याच्यामुळे तुम्हाला फेसबुकचं नोटिफिकेशन येतात, तुमचं कुठले मेसेजेस येत राहणार, व्हॉट्सअप व्हॉट एव्हर. तर ते तुम्हाला गरजेचं नाहीये. जर तुम्ही एक ठरवा किंवा मला सकाळी समजा 8 ते 9 मध्ये मला बघायचं आहे, तुम्ही टाइम ठरवा 8 ते 9 मला करायचं, तर तुम्ही नेटचा उपयोग फक्त 8 ते 9 मध्येच करा. पण तुम्हाला दुपारी तुम्हाला एक स्पेस टाइम भेटलेला आहे, तुमच्या 2 ते 3 मध्ये तुमचा एक इंटरव्हल टाइम प्रत्येकाचा एक असतो, ब्रेक टाइम असतो, तुम्ही त्याच्यामध्ये ऑन करा. पुन्हा तुम्हाला एक 6 ते 7 मध्ये तुमचा एक ब्रेक टाइम आहे, त्याच्यामध्ये तुम्ही करा. रात्री झोपताना एक अर्धा तासाचा एक, मग तुम्ही टायमिंग डिसाईड करा. जर तुम्ही टायमिंग डिसाईड केलं तर प्लॅनिंग खूप जवळ आहे. आणि तुम्ही जर टायमिंग डिसाईड केलं आणि तुम्ही त्या टाइम मध्ये जर बघितलं तर तुम्हाला त्या गोष्टीचं कुठलंही नुकसान होणार नाही. बिलकुल. तर कुठलीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल, कुठली गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल, तर आपण त्याचा एक वेळ ठरवायला पाहिजे, त्याची एक मर्यादा असते, कुठला तरी टाइम टेबल करून आणि त्याही मागे प्लॅनिंग करून आपण ते सगळं ठरवायला पाहिजे आणि ते सगळी कामे आपण करायला पाहिजे. अगदी मोबाईल फोनचा सुद्धा पण यूज हा वेळेनुसारच करायला पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे. सर, यानंतरचा प्रश्न तो म्हणजे आता बरेच काही वृद्ध लोक आहेत आणि वृद्ध लोकांमध्ये अगदी चिडचिडेपण किंवा मग झोप न येणे अशा सारख्या अनेक आजार हे वृद्ध लोक घेत आहेत. अगदी लहान मुलांसारखी त्यांची परिस्थिती होऊन जाते. आपण बरेच असं ऐकत आहोत की अगदी म्हाताऱ्या माणसाला आणि लहान मुलांना हे आपण समान पारडं ठेवून त्यांना एक समजूत घालायला पाहिजे. तर असं का बरं होत असेल? वृद्धपणात अगदी चिडचिडपणा आणि या सगळ्या गोष्टी का बरं येत असतील? याच्यात 2 प्रकार आहेत ऍक्च्युली. ज्यावेळेस वृद्ध अवस्था जी आपण समजा बघितलं तर आपण 60 नंतर समजू त्याला, ठीक आहे ना. तर तो व्यक्ती आयुष्याच्या वयाच्या 20 पासून ते 60 म्हणजे 40 वर्ष त्या व्यक्तीला एक कामाची ओढ, काय आपलं आयुष्य बनवण्यासाठी तो सतत कामात असतो. म्हणजे फिजिकली पण असतो आणि मेंटली पण असतो. तो 24 तास त्याच्या आयुष्यामध्ये कामात असतो. त्याचं एक काम आहे की त्याचं उठण्याचं एक रिझन आहे, झोपण्याचं एक रिझन आहे, जबाबदारी असते. मग वयाच्या 60 मध्ये आल्यावर त्याचं कुठं कुठं छोटस घर असत, घर बांधणं होऊन जाईल, किंवा जॉब असेल तर जॉब सुटेल, रिटायरमेंट होऊन जाईल. त्याच्यानंतर त्या व्यक्तीला तिथून नंतर इतकं धावपळ नंतर त्याचे एकदम शून्य तयार होतं आयुष्यामध्ये की मी सकाळी का उठू, काहीच एम नसतो. मी सकाळी का उठू, कारण झोपण्यासाठी पण एक कारण पाहिजे की मला सकाळी उठायचं आहे 6 वाजता म्हणून माणूस लवकर झोपतो. जर तुम्हाला कारणच नाही झोपण्यासाठी उठण्यासाठी तर तुम्ही झोपू शकत नाही. मग त्याप्रमाणे तुम्हाला झोपेचे आजार सुरू होतात. मग त्या झोपेचे आजार नसतो, हळूहळू तुम्हाला मन न लागणे. मग दिवस आपल्याला आज 12 तास खूप म्हणजे मोठा वाटतो, काम करता छोटा वाटतो. ज्या माणूस रिटायर होतो की काही त्या 12 तास त्याला खूप म्हणजे घडी थांबण्यासारखे वाटतं, जात नाही. मुलं आहेत की पत्नी आहे, आपल्या कामात राहते, पत्नी कामात, मुलं आपल्या कामात राहते, त्या व्यक्तीला काम करण्याचे खूप म्हणजे ते टाइम घालणं खूप मुश्किल जातं. रुटीन त्याचं जे आहे 40 वर्षाचं रुटीन एकदम बंद झाल्यामुळं त्या व्यक्तीला न कळत झोपेचे आजार होणे, डिप्रेशन होणे, चिडचिड होणे, उदास वाटणे, आता एमलेस वाटणे, आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीला माइल्ड फॉर्म ऑफ डिप्रेशन फॉर्म होतो, तयार होतो. पण मग अशा लोकांनी काय करायला पाहिजे? सर, तुमच्याकडे बरेचसे वृद्ध लोक येत असतील तर तुम्ही काय सजेस्ट करतात त्यांना? पुन्हा त्यांचं आयुष्य पुन्हा शून्यापासून एक नवीन डिसिप्लिन, नवीन आयुष्य तयार सुरू करावं लागेल आपल्याला. किंवा माझ्या आयुष्यामध्ये समवयीन जे लोक आहेत त्यांच्यासोबत बसणे, उठणे, सकाळी तुमचे योगा करणे, एक प्रकारे योगा करणे, किंवा सोशल ऍक्टिव्हिटीज काही करू शकता का तुम्ही? सोसायटीला तुम्ही समजा एक टीचर आहे तर तुम्ही सोसायटीला काही फ्रीली मुलांना शिकू शकता का काही मुलांना? मग तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही डॉक्टर म्हणून काही देऊ शकता. कोणी त्या वयात त्याच्याकडे काय नॉलेज आहे, ते 4 लोक ते वृद्ध आणि 4-5 लोक मिळून एक सोसायटी क्रिएट करून ते तुम्हाला गव्हर्नमेंटला आपलं सोसायटीला ते सर्व्हिस करू शकतात. ह्या उद्देश जास्त तुम्ही देण्याची भावना, जास्त तुम्ही कोणाला काही देता फ्रीली, त्यावेळेस तो समोरच्या जे आनंद असतो तो रिफ्लेक्ट करतो तुम्हाला आणि तुम्हाला ती जगण्याची ओढ तयार होते. हे खूप जरुरी आहे की तुम्ही देत राहणे. तुमच्याकडे नॉलेज आहे किंवा टाइम आहे तर तुम्ही हे द्या लोकांना, तुमच्याकडे जे अवेलेबल आहे. तुम्ही जे 40 वर्ष ज्याच्यात काम केलंय तेवढा अनुभव दुसऱ्यांना नसणारच आहे. मग हे तुमचं नॉलेज जे तुम्ही तुमच्या सोसायटीला कसं सर्व करू शकता हे सर्वात महत्वाचं आहे. तर जे वृद्ध लोक आहेत जे आज आम्हाला या चॅनलच्या मार्फत बघत आहेत तर त्यांना हा एक सुंदर असा संदेश सरांनी दिलाय की जर आपलं म्हणत असेल, आपल्याला या सगळ्या गोष्टी करण्याची इच्छा असेल, तुम्ही एक टीचर असाल किंवा एक कुठलीही जर भूमिका आतापर्यंत पार पाडली असेल तर तुम्ही ते लोकांना देण्याचं जे आहे ते धाडस करू शकता किंवा तुम्ही एक नॉलेज लोकांपर्यंत स्प्रेड करू शकता. आणि त्याऐवजी जर आपल्याला कुठले छंद आपले आतापर्यंत जोपासायचे राहून गेलेले असतील तर ते छंद सुद्धा आपण आता जोपासू शकता. ती वेळ आता तुमची आलेली आहे. सो कशामध्ये तरी आपण मन लावलं पाहिजे,
आपल्याला कुठेतरी फिरावंसं वाटत असेल तर आपण फिरून सुद्धा आलं पाहिजेत असं सरांनी सांगितलंय. सर आता यानंतरचा प्रश्न तो म्हणजे भरपूर असे काही लोक आहेत किंवा मानसिक आजार आपण म्हणू त्यांना की वारंवार आपल्याला हात धुण्याची सवय असते किंवा वारंवार तेच तेच विचार लोकांच्या मनात निगेटिव्ह थॉट्स आपण ज्याला म्हणू, तर हे वारंवारता का बरं येत असेल किंवा मग याला कारण काय असू शकतात, त्याच्यावरती काय इलाज आहे? हा प्रश्न मॅडम तुमचा ज्या लोकांना त्याला आपण ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, आपण त्याला ओसीडी असं नाव म्हणतो, सतत त्या व्यक्तीला सतत चुकीचे आपल्या जे वारंवार विचारणे, वाईट विचारणे, माझ्या पतीला काय होईल, माझ्या मुलाला काय होईल, आणि कंटिन्युअसली विदाऊट एनी रिझन, कुठलंही कारण नसताना तुम्हाला ते विचार येतात. किंवा वारंवार इथं घाण आहे, सतत हात धुणे, हात आपण एक तास धुतो किंवा साबण पण धुतो किंवा हाताचं पूर्ण छलनी होऊन जाते तरी पण हात धुतात. कपडे धुणे किंवा आंघोळीला गेलं तर पूर्ण बकेट, 2-2 बकेट, एक तास 1.5 तास आंघोळ करणे, तर त्याला असं वाटतं की मी त्या प्रोसेसमध्ये त्याला वाटतं की मी स्वच्छ झालोच नाही. मग ते आपण ते ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणून आहे, त्या ह्याच्यामध्ये ते आजार पडतो. त्याची ट्रीटमेंट आहे, त्याची खूप चांगली ट्रीटमेंट आहे. बरं, तर आता सरांनी सांगितलेलं आहे की जर अशी वारंवारता ही जी आपल्याला सवय लागलेली असेल किंवा मग या सगळ्या गोष्टी जर आपण करत असू किंवा आपल्या घरामधील कुठलेही लोक करत असतील, जर एखादा पर्सन करत असेल, तर याच्यावरती खूप छान अशी ट्रीटमेंट सरांनी सांगितलेली आहे. आणि जर तुम्हाला असे काही आजार उद्भवत असतील तर नक्कीच तुम्ही डोनेकर हॉस्पिटलशी संपर्क साधू शकता. तर यानंतर एक मोठा प्रश्न तो म्हणजे विचारायचा आहे की आजकाल लैंगिक समस्या खूप जास्त वाढलेल्या आहेत किंवा मग वयाच्या 30 नंतर किंवा मग 30-35 वयानंतर एक नवरा बायकोंमध्ये जे कम्युनिकेशन होण्याचं असते किंवा मग जी जवळीक असते ती आता राहिलेली नसते, खूप दुरावा झालेला असतो किंवा मग आणखी काही बऱ्याचशा गोष्टी त्याला कारणीभूत असतात. तर हे सगळं का बरं घडत असेल, लैंगिक समस्यांचा याच्यावरती काय परिणाम होत असतो, काय सांगा? वयाच्या 15 ते 30 पर्यंत आपले जे हार्मोन्स असतात, लेडीज मध्ये असो किंवा माणसामध्ये असो, ते सर्वात टॉपला असतात. सेक्शुअल हार्मोन जे म्हणतो आपण सर्वात जास्त. जसं आपलं 30 नंतर 35 नंतर आयुष्य सुरू होतो, ते जे हार्मोन्स असतात, टेस्टोस्टेरोन जे हार्मोन असतात मेल मध्ये खास करके, फिमेल इज अ पॅसिव्ह, म्हणजे त्यांचं काही जास्त ऍक्टिव्हिटीज नसतात. मेल इज अ ऍक्टिव्ह पर्सन, त्याचे जे टेस्टोस्टेरोन लेवल आहेत ते ड्रॉप आउट होतात आणि एक स्टेबिलिटी तयार होते त्याच्यात. त्या कारणामध्ये पण आहेत. त्याच्यामुळे त्याचं सेक्शुअल स्टिम्युलंट जे आहे त्याप्रमाणे तेवढं जास्त म्हणजे लगेच रिॲक्ट होत नाही. दुसरं आहे त्याचं आयुष्याचं ताणतणाव, कामाचं ताणतणाव आहे, त्याचा इमोशनल ताणतणाव आहे, मुलांचं ताणतणाव आहे, फॅमिलीचं ताणतणाव. त्या ताणतणावामध्ये त्याचं ते जे पार्ट आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे स्मोकिंग. स्मोकिंग इज वन ऑफ द पार्ट ऑफ द सेक्शुअल इम्पॉर्टन्सी सेक्शुअल मध्ये. दुसरं पार्ट आहे सबस्टन्स अब्यूज, म्हणजे अल्कोहोल वगैरे आहे, त्याच्यामध्ये पण सर्वात जास्त ते पार्ट होतो. ह्या कारणामुळे माणसाला सेक्शुअल थोडं प्रोएक्टिव्ह राहत नाहीये. तर सरांनी सांगितलेलं आहे, जर तुम्ही कुठलंही व्यसन करत असाल, अल्कोहोल घेत असाल किंवा मग सिगरेट जर तुम्ही त्याचं स्मोकिंग करत असाल, तर या सुद्धा गोष्टी आपल्या लैंगिक जीवनावरती खूप घातक ठरू शकतात. तर जर आपण या सगळे व्यसन करत असू तर ते आपण आजच कुठेतरी थांबवल्या पाहिजे आणि जेणेकरून आपल्या जो पार्टनर आहे त्यालाही आपण हे सगळं सुख देऊ शकू, आपण त्याच्यासोबत आणखीन छान प्रकारे या पुढील आयुष्य घालवू शकू. सर, बरेच असे काही लहान मुलं असतात त्यांना फिट, मिरगी येण्याचं खूप जास्त आजार उद्भवत असतात. तर अगदी लहान मुलांमध्ये पण आहेत आणि आणखीन वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यामध्ये पण हे फिट, मिरगी येण्याचे कारण आहेत. तर या दोन्ही बाजू कशा काय आपण सांभाळाव्यात, घरामध्ये लहान मुलं असेल किंवा मग वृद्ध लोक असतील, तर का बरं हे होत असेल तेही सांगा आणि आपण याच्यावरती काय करू शकतो तेही सांगा. याच्यामध्ये 2 प्रकारमध्ये आपण ऍक्च्युअली हे डिवाइड करता येईल. दुसरा जे लहान मुलांमध्ये होण्याचं कारण असते किंवा त्याच्यामध्ये आईच्या ज्या गर्भातून ज्या नॉर्मल डिलिव्हरी होत असते त्यावेळेस ऑक्सिजन कुठंतरी डिलिव्हरी होताना बाळाचं पूर्ण बाळ थांबतं, स्टक होतं किंवा अडकतो. त्या दरम्यानच्या कधी कधी ब्रेनला ऑक्सिजन पोहोचत नाहीये, त्यावेळेस पण ते एक फिटचा आजार येण्याची शक्यता होते लहान मुलांमध्ये. त्याच्यानंतर आपण बाकी दुसरं बघितलं, जर मोठ्या अडल्टमध्ये बघितलं, मोठ्या वयोगट बघितलं आपल्याला, तर त्याच्यामध्ये आहे डिहायड्रेशन एक सगळ्यात महत्वाचं, किंवा आपलं म्हणजे आपण जेवणामध्ये, खाण्यापिण्यामध्ये सर्वात जास्त आहे, किंवा ब्लड लॉस ज्याच्यामध्ये होतं त्याच्यामध्ये पण आहे. दुसरं काय ब्रेनचं काय मार लागलेला आहे, इंजुरी झाली, हेड इंजुरी झालेली तुम्हाला, त्यावेळेस पण काही ते होते, किंवा तुमच्या हार्मोनला काही डिस्टर्बन्स होतात त्यावेळेस पण आपले फिटचे आजार होतात. त्या फिटच्या आजारासाठी पूर्णपणे आपलं ट्रीटमेंट आहे, आपल्याकडे अवेलेबल आहे. आपल्याकडे ECG मशीन आहे, आपण ते डायग्नोसिस करतो की वेदर म्हणजे हा पेशंट फिटचा आहे कुठल्या प्रकारचा आहे, त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट पण आहे मॅडम. बिलकुल. सर, यासोबत आणखी एक सिझोफ्रेनिया हा एक आजार आहे, तर त्याबद्दलही मला ऐकून घ्यायचं आहे, काय आहे सिझोफ्रेनिया? सिझोफ्रेनिया म्हणलं तर आपण जर ढोबळ मानानं जर बघितलं तर आपण पागलपणाचे लक्षण असं म्हणतो त्याच्यामध्ये.
आता पागलपणाचे लक्षण म्हणजे लोकांना एकच लक्षात येते की ते रस्त्यावर फिरणारा जो व्यक्ती आहे, पण तो पागल तो सर्वात शेवट एंड पार्ट ऑफ द इलनेस आहे, सगळ्यात शेवटचा पार्ट आहे. त्याला आपण डिसऑर्गनाइज सिझोफ्रेनिया म्हणतो. प्रत्येक आजाराचे वेगवेगळे, जसं कुठल्याही, जसं माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, प्रत्येक म्हणजे सौम्य, मध्यम, तीव्रता अशी जी रेंज असतात, तसं पण ह्या आजारामध्ये पण रेंज असतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे कॉमन जे आहे संशयवृत्तीचा प्रकार म्हणतो आपण. ही संशयवृत्ती, माणूस बाकी सर्व काम करू शकतो, म्हणजे तो बँकेत जाऊ शकतो किंवा जो गाडी चालवू शकतो, जो काही जाऊ, पण त्याचे एक प्रकारची संशयवृत्ती असते. ते माणसामध्ये पण असू शकते किंवा स्त्रियामध्ये पण असते की आपल्या पार्टनरबद्दल, आपल्या नवऱ्याबद्दल किंवा आपल्या पत्नीबद्दल त्याचं कुठेतरी काहीतरी आहे, काहीतरी अफेअर आहे, कुठं काहीतरी चालू आहे. हे संशय कंटिन्यूस त्या व्यक्तीच्या मनात असतात. पण बाकी तो काम चांगलं करतो, बाकी सोसायटीसोबत चांगला राहतो, बोलणं चांगलं करतो, पण ती एक वृत्तीचं त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला किंवा पत्नीला किंवा पतीला तो सतत भांडणं करतो. हा एक सर्वात मोस्ट कॉमन आपल्याकडं जे बघण्या सोसायटीमध्ये सांभाळला जातो. आणि इट इज नॉट, आणि हा आजार लोकांना आजार आहे हाच अजून माहित नाहीये. जर जास्त त्यांना समजेल की हे आजार आहे, त्याच्यावरती ट्रीटमेंट करतील, त्याच्यातून ते पूर्ण बाहेर येतील. काउन्सिलिंग आहे, ट्रीटमेंट आहे, पण ऍक्च्युअली लोकांना हे माहितच नसल्यामुळं किंवा हे नाही, हिचा स्वभाव आहे, यांचा स्वभाव आहे, असं आपण ग्रांटेड घेतो. आपण स्वभावाच्या नावाखाली खूप साऱ्या गोष्टी ग्रांटेड घेतो. मानसिक आजाराला आपण नाही, हा पहिल्यापासूनच शांत आहे, किंवा नाही, ह्यांचा स्वभाव पहिल्यापासून चिडचिड स्वभाव आहे यांचा. ऍक्च्युअली स्वभावामध्ये नाही का त्यांचं सायकियाट्रिक केले सोसायटी आपण त्याला झाकून देतो, पण हा कधी स्वभाव नसतो. बिलकुल. आणि बरेचदा असंही होतं की आता आपण सायकियाट्रिक आहात, तर बरेच लोकांना हे जे आजार तुम्ही जे सांगितलेले आधीपासून स्वभाव आहे, तर हे जे सायकियाट्रिक कडे जाण्यासाठी खूप घाबरतात. त्यांना असं वाटतं की जे पागल लोक आहेत, रस्त्यावरचे जे फिरतात, तेच लोक सायकियाट्रिक कडे जातात. तर ही एक भावना किंवा हाच एक गैरसमज लोकांमध्ये झालाय. तर हा गैरसमज कसा दूर कराल? प्रत्येक ऍक्च्युली सायकॅट्री पार्ट म्हणजे हा पागलपणे हा आहे. सायकॅट्री म्हणजे ऍक्च्युली इमोशन्स, आपण नॉर्मली कसं वागलं पाहिजे. सायकॅट्री पार्ट म्हणजे आपण जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपल्या इमोशन्सला कंट्रोल कसे केले पाहिजे, आपल्या भावना आहेत, सुख दुःख चेतना आहेत आपल्या, ह्या चेतनांना आपण कसं कंट्रोल करू शकतो, तो पार्ट ऍक्च्युअली सायकॅट्री पार्ट आहे. ज्यावेळेस तुमचं खूप अति उत्साह, म्हणजे अति दुःख बी तुम्हाला पचू शकत नाही, त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. अति उत्साही आपण पचू शकत नाही, अति आनंद झाला तरी माणसाला काही त्रास होतो, पचत नाही. हा, आणि त्याच्यामुळे ह्याचा बॅलन्स करण्यासाठी सायकॅट्री आहे. ह्याला आपण मनसोपचार तज्ञ आपण जे आहेत त्यांना आपण इमोशन्स काय आहेत, इमोशन्सचे रोल काय आहेत ते आपण शिकवतो त्यांना. आणि ज्या लोकांमध्ये कुठल्याही गोष्टी बॅलन्स होऊ शकत नाही, तो एका साईडला जातो की दुसऱ्या साईडला जातो, दॅट इज पोल. एक तर तो एकदम पॉझिटिव्ह, खूप पॉझिटिव्ह आहे, खूपच खुश राहतो, खूपच पैसे खर्च करतो, तो पण धोकादायक आहे. ते पण एक आजार आहे, त्याला आपण मेनियाक म्हणून म्हणतो आपण. आणि खूप उदास आहे, खूप टेन्शन आहे, डिप्रेशन आहे, सुसाइडल थॉट्स आहे, त्याला विचार आहे, आत्महत्याचार आहे, तो पण एक दुसरा पोल आहे, त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. मग ह्युमन नेचरला बॅलन्स करता आलं पाहिजे. सायकॅट्री हे इट इज ऑल अबाउट द बॅलन्सिंग. बिलकुल. तर सरांनी सांगितलं आहे की आपल्याला खूप जास्त जर आनंद होत असेल आणि खूप जास्त आपल्याला नैराश्य जर येत असेल, तर या सिच्युएशन मध्ये आपण कुठला तरी आधार घ्यायला पाहिजे. आणि तो आधार म्हणजे जर सायकॅट्रिकचं जर आपल्या जीवनामध्ये जर आपला आधार असेल तर खरंच खूप छान होऊन जाणार आहे. सर, या सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्याचा जो संदेश आहे सरांनी आपल्याला सांगितलेला आहे, आणि या सगळ्या गोष्टींना जे करण्याचं ते म्हणजे प्लॅनिंग आपण करायला पाहिजे. प्लॅनिंग करूनच आपण कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे. तर यावेळेस अनेक दर्शक आपल्याला GM न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत. काय संदेश असेल तुमचा या सगळ्या दर्शकांना, एक सायकॅट्रिक म्हणून, एक मनोविकार तज्ञ म्हणून, एक मानसोपचार तज्ञ म्हणून? बेसिकली आपण आपल्या आयुष्यामध्ये नाही का सगळे ग्रांटेड घेत आहे. म्हणजे आपण रात्री वेळ झाली झोपत आहे, उठत आहे, आपण आपल्या पूर्ण दिवस काय करत आहे आपल्याकडे प्लॅनिंग नाहीये. आपण 30 दिवसामध्ये काय करत आहे प्लॅनिंग नाहीये. आपण जर स्वतःलाच प्रश्न विचारलाय की मागील वर्षभरात म्हणजे 365 दिवसामध्ये मी काय अचीव केलं, रिलेशन मध्ये मी काय अचीव केलेलं आहे, पर्सनल लेवलला, पर्सनल हेल्थला मी काय अचीव केलेलं आहे, किंवा मी सोशल लेवलला काय अचिव्हमेंट केलेलं आहे. जर तुम्ही बघितलं तर तुमचं अचिव्हमेंट आहे तिन्ही पार्ट मध्ये जर अचिव्हमेंट असेल तर आपण बरोबर रस्त्यावर आहे. जर आपण वी आर नॉट ऑन हे पर्सनल लेवल, सोशल लेवल, फायनान्शियल लेवलला आपली ग्रोथ नाहीये. थांबण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा आपली काही ग्रोथ नाहीये. ग्रोथ नाहीये, तर जसं पाहिजे तशी ग्रोथ नाहीये. ती जर ग्रोथ नसेल तर आपल्याचा अर्थ आपण आपलं ऑटो मोडत चाललेलं आहे. आपल्या आयुष्यात आपलं जे गोल आहे, जे उद्देश आहे, ते कधी भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला महिन्याभरचं प्लॅनिंग करणं जरुरी आहे, पर डेचं प्लॅनिंग करणं जरुरी आहे, आणि वर्षभरामध्ये मला असं करायचं ही प्लॅनिंग जरुरी आहे.
आणि त्या प्लॅनिंग नुसारच आपल्याला करणं जरुरी आहे. साधं एक्झाम्पल मॅडम, जसं आपण बघितलं, विचार केला, समजा आपल्या 10 दिवसांनी आपल्या घराचं कोणाचं लग्न आहे, आपण काय करतो, आपण मग तयारी करतो. म्हणजे आपण ड्रेस कोणता घालायचा, चप्पल कोणतं घालायचं, गळ्यातलं काय घालायचं आहे, मग आपल्या पार्टनरला काय करायचंय, कसं जायचंय, कसं यायचंय, तिथं काय करणार. आपण छोट्या इव्हेंटला इतकं प्लॅनिंग करतो आणि तो इव्हेंट खूप सुंदर होतो. का सुंदर होतो? कारण की तो आपण प्लॅनिंग केलं असतं. आणि प्लॅनिंग जरी केलं असलं तरी आपण एक्झिक्यूट बी करतो. बिलकुल. लोक प्लॅनिंग करतात आणि त्याच्यावरती आपण काम करत नाही, अंमलबजावणी नाही, म्हणजे आपण सातत्य राखत नाही, ते प्लॅन आपण एक्झिक्यूट करत नाही. मग प्लॅनिंग खूप सोपं आहे लोकांना करणं, पण एक्झिक्युशन इज डिफिकल्ट पार्ट. मग ते एक्झिक्यूट करण्यासाठी तुम्हाला सातत्य करावं लागेल. सातत्य खूप जरुरी आहे आयुष्यामध्ये. मग तुम्ही ठरवा की मला एका महिन्यामध्ये माझं असं करायचं, एका वर्षामध्ये माझं असं आहे, की 3 वर्षामध्ये माझं गोल काय आहे. तुम्ही गोल तुमच्या डायरीवर लिहा. तुम्ही त्या गोलकडे बरोबर चाललेला आहे की ते बघणं जरुरी आहे. जसं आपण कधी कधी काय करतो, आपण जसं आता समृद्धी महामार्ग आपण नागपूरला जातो समजा, तर आपण एक स्पीडनं जातो. एका स्पीड नंतर नाही का आपल्या लक्षात येत नाही की आपली गाडी नाही का सेंटरमध्ये येते. बरोबर. कारण आपण त्या आपल्या स्पीडमध्ये असतो, आपल्या धुंदीमध्ये असतो. मागून एक कार आपला हॉर्न मारते, यू आर इन राईट रॉंग लाईन. मग हे हॉर्न देणं स्वतः जरुरी आहे. आपल्या आयुष्यात आपण जेव्हा काम करत असतो, बघत असतो की मी बरोबर चाललो का माझ्या एमला, तर स्वतः रिअलाइज करणं जरुरी आहे. मग ते हॉर्न स्वतःला देणं जरुरी आहे. मग आपण आपलं डायरी बघणं जरुरी आहे की मला काय करायचं होतं, बरोबर आहे का. मग आपण पर्सनल लेवलला काय करत आहे, सोशल लेवलला काय करत आहे, फायनान्शियल लेवलला काय करत आहे, ह्याचे आपल्याला सतत ते आपल्याला स्वतःला हॉर्न देणं जरुरी आहे. म्हणजे स्वतः आपण रिचेक करणं जरुरी स्वतःला. आणि हे आपण डायरीमध्ये लिहिणं खूप जरुरी आहे. आता डायरी हे लोक लिहित नाहीत, पण डायरी लिहिणं खूप जरुरी आहे आयुष्यामध्ये, की मला काय करायचंय, काय. दॅट इज कॉल्ड मॅनिफेस्टो आपण म्हणतो, आपण जे सतत ऐकतो. हे लिहून ठेवा आणि त्याप्रमाणे आपण चालणं करणं जरुरी आहे. इट इज ऑल अबाउट प्लॅनिंग. पण बरेचदा असं होतं की आपण आता बरेचदा ऐकत असतो की आपण जे वारंवार मनाला सांगितलं की आपल्याला हे करायचं आहे किंवा हे व्हायचंय, कलेक्टर व्हायचे तर आपण कलेक्टरच बनणार, तर पण परत परत आपल्याला मनाला सांगायला पाहिजे. तर हे खरंच आहे का? आपण परत परत मनाला सांगितलं तर ती गोष्ट आपल्या साध्य होऊ शकते का? हा, मला सांगणे म्हणजे आता बसल्या बसल्या मला कलेक्टर व्हायचं शक्य नाही आहे. बेसिकली इट इज गोल. तुम्ही मनात सांगणं म्हणजे काय, तुम्ही एक फुटबॉल मॅच आहे, फुटबॉल आहे, आपण आपल्याला गोल करायचा आहे. गोल हा तुमचं सांगणं आहे. पण ते गोल करताना, तुम्ही गोल ते अचीव्ह करताना तुम्हाला छोटे छोटे दुसरे पण गोल तयार करावे लागेल, की कोणाकडे पासिंग करायला पाहिजे, इथून कोणाला पास करायला पाहिजे. मग एक छोटे छोटे गोल क्रिएट करणं जरुरी आहे, जर तुम्हाला मोठं गोल तयार करायचं असेल. मग याचा अर्थ काय आहे की तुम्ही जर विचार सातत्य बोललं, पण त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन, ऍक्शन, काम करणं, दॅट इज कॉल्ड ऍक्शन. मग ते कामच नाही केलं, मला फक्त डॉक्टर व्हायचं, मग तुम्ही अभ्यासच नाही केला, पोहोचणारच नाही, हाऊ इट इज पॉसिबल. तर हे सगळं चुकीचं आहे की तुम्ही मॅनिफेस्टो करा किंवा हातात काहीतरी घाला, गळ्यात काहीतरी घाला किंवा हे काहीतरी करा, ह्याच्यानं होणार नाही. तुम्हाला त्याच्यावर काम करावं लागेल. काम केल्यावर ती गोष्ट तुम्हाला भेटेल. बिलकुल. तर सरांनी सांगितलेलं आहे की जर आपल्याला कुठल्याही ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, काहीतरी करायचं आहे, तर त्यासाठी नियोजन हे खूप महत्वाचं आहे. आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे आणि या 365 दिवसांमध्ये आपण मागे काय केलेलं आहे किंवा आपण खरंच आपल्याला जे करायचं होतं, जे आपल्याला जिथपर्यंत पोहोचायचं होतं तिथपर्यंत आपण काय ग्रोईंग केलेली आहे आपल्या लाईफमध्ये, हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या या GM न्यूजला तुम्ही तुमचं अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर दीपक डोणेकर सर. आपण बघितलेलं आहे की जर मानसिक आजाराशी आपण झटत असू तर नक्कीच डोणेकर हॉस्पिटल आपल्यासाठी खूप छान प्रकारे सेवा देण्यासाठी उपलब्ध आहे. हिंगोली सारख्या शहरामध्ये आणि आजूबाजूच्या या भागामध्ये असे काही रुग्ण असतील तर नक्कीच तुम्ही डोणेकर हॉस्पिटलशी संपर्क साधावा. तुम्हाला याशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटच्या बॉक्समध्ये जाऊन टाईप करायचे आहे आणि तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे सुद्धा आम्ही त्या माध्यमातून देऊ शकू. आणखीन जर तुम्हाला डोणेकर हॉस्पिटल पर्यंत पोहोचायचं असेल तर खाली ऍड्रेस मेन्शन केलेला आहे आणि बाजूला नंबर सुद्धा दिलेला आहे. तरी नक्कीच तुम्ही जर या सगळ्या समस्यांशी झगडत आहात, तुमच्या घरामधील अशी कुठली व्यक्ती असेल जर या सगळ्या समस्यांना सामोरे जात असेल, तोंड देत असेल, तर नक्कीच तुम्ही डोणेकर हॉस्पिटल पर्यंत तुम्ही त्यांना घेऊन यायला पाहिजे. खाली ऍड्रेस आणि नंबर सुद्धा दिलेला आहे, तरी सुद्धा नक्कीच तुम्ही एकदा डोणेकर हॉस्पिटलशी संपर्क साधावा. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेतेय. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.